आज बाजारात असे 4 मोठे अपडेट्स आले आहेत, जे तुमच्या पोर्टफोलिओला थेट प्रभावित करू शकतात. एका पी-एस-यू शेअर्समध्ये 5% ची जोरदार उसळी आली आहे, तर एका मोठ्या प्रायव्हेट बँकेवर पुन्हा गंभीर आरोप झाले आहेत. मुकेश अंबानींनी तब्बल 8,646 कोटीची नवीन गुंतवणूक जाहीर केली आहे आणि आर-बी-आयच्या व्याजदरात निर्णयाबाबत सेबीकडून मोठा संकेत मिळाला. पण या चारही बातम्यांमध्ये अशी एक गोष्ट दडलेली आहे, जी पुढील काही दिवसात बाजारात मोठी हालचाल घडवू शकते. तर आपण सर्व अपडेट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडक्यामध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया NHPC पासून. सरकारने NHPC मधील आपला काही हिस्सा विकण्यासाठी 4,300 कोटीचा OFS म्हणजे ऑफर फॉर सेल आणला आहे. OFSचा फ्लोअर प्राईस ₹71 प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. या ऑफरद्वारे सरकार NHPC मधील सुमारे 6% हिस्सा विकणार आहे. विशेष म्हणजे OFSची घोषणा झाल्यानंतर शेअर्स खाली येण्याऐवजी NHPCचा शेअर 5% पर्यंत वाढला. याचे मुख्य कारण म्हणजे संस्थापक गुंतवणूकदारांकडून OFSला मिळालेला चांगला प्रतिसाद. तर आता बोलूया इंडसइंड बँकबद्दल. बँकेवर पुन्हा एकदा व्हिसलब्लोअरने गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीत इनसायडर ट्रेडिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इंटरनल ऑडिटवर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. ही तक्रार थेट PMO आणि RBI पर्यंत पोचवल्याचे माहिती समोर आली आहे. बातमी समोर आल्यानंतर शेअर्समध्ये 3% पेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली. मात्र नंतर बँकेचे स्पष्टीकरण काही प्रमाणात रिकव्हरी झाली. बँकेचे म्हणणे आहे की त्यांना कोणत्याही नियामक संस्थेकडून अधिकृत नोटीस मिळालेली नाही. आता येऊया आजच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट बातमीकडे, म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने हरियाणा सरकारसोबत 2 महत्त्वाचे MOU साईन केले आहेत. या करारात रिलायन्स सुमारे 8,646 कोटीची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक झाझरमधील MET सिटी प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. MET सिटी हा भारतातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड स्मार्ट टाउन प्रकल्पापैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे 33,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सध्या या परिसरात 650 पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहे. तर रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. आता येऊया त्या बातमीकडे, ज्याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे. RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी बैठक जवळ येत आहे. याआधी SBI चेअरमॅन CS शेट्टी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते सध्याची परिस्थिती रेपो रेटमध्ये पाऊस ठेवणे आर्थिक वाढीसाठी फायदेशीर ठरेल. तसेच रेपो रेट स्थिर राहिला तर कर्जाचे व्याजदर अचानक वाढणार नाहीत. यामुळे होम लोन, ऑटो लोन आणि बिझनेस लोन घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. व्यवसायांना स्वस्त निधी उपलब्ध राहिल्यास आणि आर्थिक वाढीला मदत मिळते. त्याचबरोबर बँकांनाही त्यांच्या मार्जिनने व्यवस्थापन करणे सोपे जाते. बाजार सध्या RBI कडून रेपो रेट पाऊसचीच अपेक्षा करत आहे. जर MPCने अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतला तर बाजारात सकारात्मक वातावरण कायम राहू शकते. आता कन्क्लुजन पाहिला तर मित्रांनो, आजच्या 4 मोठ्या बातम्यांमध्ये आगामी काही दिवसात गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे. यापैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची बातमी कोणती वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.